जाय तिथं माय घाल, पोलिसांना फोन कर, हे कर, तिथं मी सांगतो केस करायला. तिथं माझ्यासमोरच होतं 3 दिवस, म्हणजे ते 17ला झालं, 17लाच झालं भांडणं यायची. 18ला आम्ही आलो इथं, 19ला 20ला रात्री झाला हे कार्यक्रम. 21ला रात्री झाला. 21ला रात्री, 19ला आम्ही सकाळी 19ला आलो. 19ला घरी म्हणजे 20ला घरी आले, 20ला भेटायला आले होते इथं घरी प्रसाद घेऊन बालाजीचा. मी इथं आलो, प्रसाद दिला. मुलगी कुठतरी वर पाणी पिणे नाही, देवाला महादेवाला पाणी बघायला गेलते. इथं बसली होती लिकापडीत. मी म्हणलं हे फलण्याची जोडी 20,000 आली, ते घ्या आणि हे प्रसाद. म्हणलं कुठे गेली, तर बाहेर गेली. एवढं बोलून गेलो. ते 20 तारीख, हो दादा होते, 20 तारखेची सुद्धा कलम मी जे दिले 20,000 ते जमा आहे. 20 तारखेला 4 वाजता जे दुसऱ्यानं काही दिले ते जमा आहे. म्हणजे 20 तारखेपर्यंत कम्प्लीट आहे. फक्त 21च लिहायचं राहिलं. फक्त ज्या दिवशी झालंय त्या दिवशी चहा देखील प्यायला लिहून ठेवतो माणूस. चहा आता डायरेक्ट घरात दाखवायचे असले तर 2010 पासून जसं माझं लग्न झालं तसं 5 रुपये पण लिहून ठेवायचे. नोटा कशा माळव आणलेलं, बिस्किट पुडा आणलेला लेकरांना ते पण लिहून ठेवायचा. जसे मारवाडी खातं 1 रुपयाचं इकडे तिकडे नाही. पेट्रोल 30 रुपयाचं, 50 रुपयाचं, काही भाजीपाला काही बी. पुन्हा बाहेरची व्यसन नव्हती, फक्त तंबाखू खायची, बाकी बाहेरचे पानपोटे तंबाखू खाऊन तोंडात तंबाखू तशी तंबाखू तोंडातच होती. ते तंबाखू सुद्धा माणसाला तंबाखू खाऊन किती वेळ लागत आहे हे करायला. मला तर वाटतं ज्या पद्धतीने ते फोटो बिटो दिसत आहेत ना, समोरून वार नाही केला, हे मागून येऊन पकडून पहिला हे कार्यक्रम केला त्यांनी. नाहीतर महादेव आणि 1 2 3 लोक नसावेत, जास्त लोक 5-6 जण. कारण त्यांची एकूण तब्येत पाहता 2 काय सांगता येते साहेब, काय सांगता येते. आता संतोष भाईच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसले तर ते तरी काय सांगावं आपण. पहिले तर साहेब सगळे पोलीस आपल्या देशच प्रशासनावर आहे. सगळं प्रकरण दाबलं. इंटरनॅशनल पोलीस हेच काढावं, CDR काढावं यांचा. आपण LCB ला गुन्हा वर्ग करा म्हणून LCB ला गुन्हा वर्ग करा दिलं. मीच पत्र दिलं. आमच्या हायकोर्टात केस चालू आहे. ठाकूर साहेबांना, ठाकूर साहेबाला आपण स्वतः LCB ला गुन्हा वर्ग करा म्हणून दिले, तरी त्यांनी पुढे दिलं नाही. भेटलो मी जाऊन परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर फाईलच काढली नाही. दाराला किती चक्र मारले त्याची गणत नाही. आज किती 22 तारीख आहे ना. 22/2/2025. एवढं सापळ्यातलं जर ते आरोपी काढते तर एवढी बॉडी पडून एवढी त्यांना सबूत सापडून त्यांनी बॉडी आरोपी काढले नाहीत म्हणजे. LCB ला गुन्हा वर्ग करा म्हणले, तरी दिला नाही. पंधरा महिने झाले. काय अशोक पिता दत्तात्रय मुंडे म्हणजे भावाचे नावाने. फक्त आवक लिपिक केलंय, पुढं काहीच नाही. परळी बंद केली, सगळं केलं. इथं झाले मर्डर झाला, परळी बंद करा, प्रकरण झाकून टाका. व्यापारात परळीत तेवढंच काम. मर्डर झाला, परळी बंद करा, प्रकरण झाकून टाका, असं झाले. नुसतं बंद करायचं. हो. साहेब लय लोकांनी दिले. आपल्या गावात 2 गावचे आहेत ना, भोपला प्लस कनेरवाडी. सगळे व्यापाऱ्यांनी ते मंजुरी देऊन परळी बंद केली ना. काहीतरी 2-2.5 लाख रुपयाची रक्कम बी बरोबर होती. नक्कीच एकाचा फोन 2.5 लाख मला फोन 2-2.5 काय असतील. आणि कंपल्सरी 1-2 लाख तर कवा खिशात. फोन केला मी फलाण्याला द्यायचे लाख रुपये आहेत का, लगेच आलोच म्हणायचे, लगेच टेबल ठेवायचे जायचे. कारण आमचं थोडं राजकीय असल्यामुळे चावल तुटे असल्यामुळे तिथं थांबतच नसत. रुमाला असा
बांधलेला असा, फक्त डोळे उघडे. आम्ही काहीच कुणाचे वय आले नाही होतं. टेबलवर काय फोटो सुद्धा हा. रुमाल आहे. हो पंचा सतत वापरा. पाणी सुद्धा हो. घरचं पाणी कुठं त्या हातावर दिवशी नाही, कुठं रुमाल बाहेर पण जाऊन. सापडला नाही त्या ठिकाणी, त्या दिवशी पण रुमाल सोबत होता. मग तो रुमाल त्यांचा सापडला नाही, मग तिथं मारले का काही का उचलून नेऊन मारलं, अपहरण करून मारलं हे पण माहिती नाही ना. गाडी नेऊन पुन्हा जर बॉडी आणून टाकली असली ते तर काय माहिती आहे यांनी काय केलं आणि काय ठेवलं ते. काय वय 38 वर्ष वय आहे फक्त. वय किती लहान आहे, तरुण आहे ना तो एकदम. आता करणाऱ्यानं असं करून ना एवढं लेकरायचा बाप मारून ये. त्याच्या पाठीमागं बघावं ना, बघताना बघावं ना त्या जे कोण दरिंदे आहेत त्यांनी बघावं ना पाठीमागं की त्याच्या मागं कोण कोण आहे कोण नाही. मायबापायला लेकीसारखं सांभाळत होते. सर्दी झालं म्हणलं तर भोपल्याला जाऊन मायबापायला आणत होते. 8-10 दिवसांनी म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे, मला कशाला देव कमी पडू देईन म्हणलं. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं, मला वाटतंय माझा आशीर्वाद कसा पोचला नसेल, माझ्या पदराखाली कसा लपला नसेल देव. लेकरं बी रोज विचारते काही गुन्हेगार राहतात मम्मी तर म्हणलं पप्पानं आता काय माझं केलं लेकरं असं, अनवळा पितर होतं, पण का माझं केलं अनवळा असेल पितर पप्पाचं नव्हतं असं. लेकरं. आमना साधं NCB नाही पुढे टाकले, NCB आयुष्यात आयुष्यात NCB गुन्हा दाखल नाही कधीच. NCB नाही. असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना, ह्यांनी फक्त मतदानाला जायचं, कसलंच नाही, कुणात फिरायचं नाही ना, कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना, काहीच नाही. कोण्या शेजाऱ्याला बोलायचं देखील नाही, आम्ही गुन्ह्या बांधायला आता एवढ्या गल्लीत आहे ना, एका बी बाईला त्यांची ओळख नाही. एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिल्यात, एका बी बाईची ओळख नाही त्यांची. माणसाला नाही ना, काहीच नाही. आपापलं काम 25 करणं. वर्ष हमाली केली आम्ही, तळे बंधारे खडे काही विखुरले, एकदा खडे खंदाय नेलं तर एवढा पुढं आलते माझ्या मागं. 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर ते बुटाच्या कारखान्यात काम करायला कंपनी पुण्यामध्ये पुण्यात. लग्नाच्या अगोदर समजायला लेकरांनी खाऊन पिऊन ती बघायला जायचं. माझ्या लेकरानं झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले, महाराजचे लेकर होते ते. त्याला कमीले तर 10 रुपये, कमीले तर रुपया खर्च वाटत नव्हता. आणि कुणाला परत बी बोलत म्हणजे ना घरात बी स्वयंपाक केला ना, काय अशी म्हणलं एक तर जर पोळी उरली तर म्हणायची ही का परत उरली. बोलत नव्हता आम्हाला. लागतंय तेवढंच करायचं, लागतंय तेवढंच खायचं, उपाशी बी राहायचं नाही, काहीच नाही, आणि जास्त वाटोळं बी करायचं नाही. आणि काही पदार्थ खायचे असेल तर पावभाजी असो, पुरी भाजी असो, घरीच बनवायची, हॉटेलमध्ये कधी जायचं. काही बी घरीच बनवा आणि घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात आहेत आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला. ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमचे आई वडील दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझी लांब शेत आहे, आम्हाला कशाला बोलवले तिथे म्हणायले. लेकाला पुरी भाजी लेकाली गिळत नव्हती. आम्ही म्हणलो की आम्ही बी करून देतो. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्याच बनव. इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणतात, पनवेलची घरीच भाजी आणतात. कुणी लेकराचा लाड करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू भिडू नको, त्या माणसाला जर झटका फिटका आला, BP आली तर मला कोण उचलून नेईल. हो हो आमचा उचलणारा आम्हाला गेला. हो हो. परत कधीच बोलत नव्हता. नाही उठ बस बी मारवाड्यातच होते. 2001 ला सुनील कोटेचे जे काही 850 रुपये महिन्याला ड्युटी लावतो. सुनील कुटीच्या मारवाडी. हा कोटे. ते काय केलं, 11 वाजत होते यायला गेले. बुधरामच्या तुझे सायकलवर जायचे. आमचं लग्न झाल्यावर म्हणले आता कनेरवाडीतून म्हणले हे सायकलवर मुलगा जावाई. पोटात राहिल्यावर गाडी घेतली होती. तोपर्यंत पायानं येणं जाणं म्हणजे हे झाला त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली. पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही. नसली सायकल तर पार्टीपर्यंत पाय न्यायचं आणि एसटीला जायचं स्वतः. पहिलं सायकलवर येत होतं, म्हणतं लग्न जमलं तसं म्हणले कनेरवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ. मी तिथला जावाई म्हणले नाही मी जाणार नाही सायकलवर. पुन्हा पायानं चालू केलं. त्यांचं गाव भोपला. थोडस सासरवाडी, कनेरवाडी. त्या गावातून कसं सायकलवर जाऊ म्हणायचं.
11 वाजूत किती बी वाजूत तेव्हा काही झालं नाही. तसल्या जंगलातून पायानं आले काय झाले एवढं परळीत असं भीतीच आम्हाला वाटत नव्हती की परळीत असं होईल.